आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पूर्ण नवी मुंबईचं शिष्टमंडळ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग हा जो कोकण भवन नवी मुंबईत आहे तिथे आज आम्ही निवेदन दिलंय। गेल्या काही दिवसापासून आपण पाहत असाल तर लाडका भाऊ आणि त्या लाडक्या भावाला 6,000 रुपये स्टायफंड, मात्र गेली अनेक वर्षापासून राज्य शासनाचा शासन निर्णय आहे, जे काही उद्योग असतील, ज्या काही महाराष्ट्रामध्ये आस्थापना असतील तिथे स्थानिक मुलांना 80% प्राधान्य नोकऱ्यांमध्ये मिळायला पाहिजे। नवी मुंबई ही आशियातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे। तिथे सूक्ष्म उद्योग असतील, लघु उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील किंवा मोठे विशाल उद्योग असतील, मात्र नवी मुंबईतल्या स्थानिक मुलांना 80% रोजगाराची भरती या नवी मुंबईतल्या MIDC मध्ये होत नाही। याचा जाब विचारायला आज आम्ही या विभागाकडे आलो होतो। शासन सांगतंय की या विभागाकडे या सगळ्या कंपन्यांनी आपल्या नोकर भरतीच्या संदर्भातली नोंदणी केली पाहिजे। जी काही नोकर भरती होते ती यांच्या माध्यमातून झाली पाहिजे। त्याच्यासाठी एक कंपन्यांमध्ये मराठीचं ज्ञान असणारा सक्षम अधिकारी पाहिजे। बाहेर बोर्ड लावले पाहिजे नोकर भरतीचे। मात्र या सगळ्या नियमांना हरताळ फासलं जातं आणि ह्या डिपार्टमेंट त्या संदर्भात कुठलीही ऍक्शन करत नाही। आज आम्ही शांतपणे निवेदन दिलेलं आहे आणि कुंभकर्णाची प्रतिमा एक निषेधात्मक म्हणून आम्ही त्यांना आज भेट दिली, कारण हे डिपार्टमेंटच कुंभकर्णी झोपेत आहे। याच्या पुढच्या 5 आणि 7 दिवसामध्ये जर या संदर्भात योग्य ती उचित कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे याला मनसे स्टाईल उत्तर देईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।